तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला चांगला ग्रुप बघणं गरजेचं आहे. जो ग्रुप तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायला मदत करेल, जो ग्रुप तुम्हाला लाखो रुपये कसे मिळतील ह्यासाठी तुम्हाला प्रेरित करेल, ज्या ग्रुपमध्ये फक्त पॉझिटिव्ह गोष्टीबद्दल बोललं जातं, ज्या ग्रुपमध्ये तुम्हाला तुम्ही मोठं कसं होऊ शकता किंवा तुमच्या स्वप्नांना तुम्ही पूर्ण कसं करू शकता ह्या गोष्टीबद्दल डिस्कशन असतं ना, असा ग्रुप तुम्ही जेवढ्या लवकर तुम्ही जॉईन करता ना, तेवढं तुम्हाला समजतं की नक्की आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठून सुरुवात केली पाहिजे. मागाशी तुम्हाला बोललो मी, की ट्रेनिंग देऊन जर आतंकवादी तयार होतो, जो आतंकवादी हजारो लोकांना मारतो, हजारो लोकांचा बळी घेतो, म्हणजे तो त्याला ट्रेनिंग दिलंय लोकांना कसं मारायचं, लोकांचा खून कसा करायचा. मग एक चांगलं ट्रेनिंग जर तुम्हाला भेटलं, मग चांगली लोक सांगा मला का नाही घडू शकत आहे. मागाशी अजून एक मी वाक्य जे बोललो मी ते पुन्हा रिपीट करतो. ज्या माणसाला विकता येत नाही ना, तो माणूस नेहमी दिवृषाच्या मागे लागतो, देवाची पूजा करतो, देवाची भक्ती करतो, तो नेहमी देवामध्ये अडकलेला असतो. पण जो माणूस ज्या माणसाला विक्री जमते ना, तो त्याचं आयुष्य स्वतःच्या दमावरती उभं करतो, स्वतःच्या हिमतीवर उभं करतो. आणि उद्या उद्या तोच माणूस जगाला सांगत असतो की लोकांचा दुआ किंवा लोकांचं खरं आशीर्वाद कधी लागतो, ज्यावेळेस तुम्ही लोकांसाठी काहीतरी निर्माण करता. धीरूभाई अंबानीचं काय हे स्वप्न होतं की मला कोट्याधीश बनायचं आहे, मला अरबपती खरबपती बनायचं आहे. धीरूभाई अंबानीचं हे स्वप्न होतं की प्रत्येक घरातल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दुकानामध्ये माझं कापड मला बघायला भेटलं पाहिजे, आणि ते पण कमी दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं. म्हणून आज धीरूभाई अंबानी अख्ख्या जगामध्ये म्हटलं श्रीमंत आहे. आपले बिलगेट्सच्या पण डोक्यामध्ये हा नव्हता विषय. आता बिलगेट्स मला सांगा, जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत व्यक्ती आहे बिलगेट्स. मग बिलगेट्स एवढा पैसा कमवतो की आज मिनिटाला किती कोटी रुपये त्याच्या अकाउंटला पडत असतील ना, तुम्ही विचार नाही करू शकत. जो बिलगेट्स असा व्यक्ती आहे की दर वर्षी तो आपली प्रॉपर्टी काय करतो, दान करतो, आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये मग तो कोट्याधीश पुन्हा आणि बनतो. पण त्याचं स्वप्न हे नव्हतं की मला करोड रुपये कमवायचे, लाखो रुपये. त्याचं स्वप्न हे होतं की गरीबाच्या घरातलं सामान्य पोरग सुद्धा कम्प्युटर त्यानं वापरला पाहिजे, तो जगासोबत जोडला गेला पाहिजे, असा विंडोज त्यानं बनवला. आज त्या बिलगेटच्या विंडोज मुळे जे छोटे मोठे जे लॅपटॉप फोन आज आपण चालवतोय ना, ते बिलगेटच्या विंडोज मुळे, माहितीये का. आता पहिल्या काळामध्ये लॅपटॉपची किंमत 50-50 लाख होती. 40-40 लाख त्याला आपण सुपर कॅम्प्युटर आपण त्याला म्हणायचो 20 वर्षापूर्वी, की बाबा अमेरिकेमध्येच फक्त एकटा आहे. पण आज काय झाली अवस्था, बिलगेटच्या एका चांगल्या शोधामुळं पूर्ण आज प्रत्येक घरामध्ये आज तुम्हाला लॅपटॉप किंवा तुम्हाला पीसी बघायला मिळतोय. आज तुम्ही इथं आलाय, एक चांगला जबरदस्त म्हटलं प्लॅटफॉर्म आहे. तुमच्या लाईफ मध्ये बऱ्याच काय अडचणी असतील किंवा बरेच काय दुःख असतील, जे पैशा अभावी असतील, नाही का. तर तुम्हाला मनासारखं जर जगता येत नसेल ना, त्याचं रिझन किंवा त्याची एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये भरपूर पैसा नाहीये. आणि तो पैसा नसल्यामुळं तुमच्या लाईफ मध्ये जे काय आज प्रॉब्लेम म्हटलं क्रिएट झालेत ना, तुमची आज खरी ओळख आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय कमवलं काय कमवलं किंवा किती कमवलं, हे जर बघायचं असेल ना, तुमच्या अकाउंटला किती पैसा आहे, तुमच्या अकाउंटला बँक बॅलन्स किती आहे ना, ह्याच्यावर तुमची खरी परिस्थिती समजते की तुम्ही
किती क्वालिटीचा माणूस आहे, की तुम्ही खरंच फायनान्शियल कसा आहे. आज काय झालंय, बऱ्याच मार्केटिंगच्या शॉर्ट कंपन्या आल्या. मार्केटिंग विषय काढला की आपल्या बऱ्याच लोकांना काय वाटतं, कुठंतरी पैसे भरायचेत का, कुठंतरी कुणाला फसवायचंय का, कुठंतरी कुणाला कोणतं चुकीचा प्रोडक्ट विकायचंय का. हेच झालंय महाराष्ट्रामध्ये. साथ देणारी कमी पण आहे ना, महाराष्ट्रामध्ये साथ देणारी कमी पण लुटणाऱ्या चोरांची गँग खूप मोठी आहे. जो माणूस तुम्हाला प्लॅन सांगतो, जो माणूस तुम्हाला एखादा प्रोडक्ट दाखवतो ना, तो भिकारी असतो, भिकारी. तो स्वतः भिकारी असतो. आणि तो भीक मागे आणि तो भीक मागे आपल्या स्वतःच्या 4 किंवा 10 रुपये कमिशनसाठी, स्वतःच्या 4 किंवा 5 रुपयाच्या कमिशनसाठी आपल्या विश्वासामधल्या माणसाला लुटतो. आज ही महाराष्ट्रामधली अवस्था आहे. मार्केटिंगचं नाव काढलं लोक का घाबरतात. मार्केटिंगचं नाव काढलं लोक इंटरेस्ट का दाखवत नाहीत. त्याच्यामध्ये हेच कारण आहे, त्याच्या रक्तातल्या माणसानं किंवा त्याच्या जवळच्या आपल्या माणसानं त्याला लुटलेलं असतं, त्याला लुबाडलेलं असतं. मग त्याला असं वाटतं हे सगळं असंच असतं किंवा हे सगळं फ्रॉड असतं म्हणून. त्याच्यामुळे तो माणूस लगेच अग्री नाही होते किंवा लगेच विश्वास नाही ठेवते. मग त्याला कुठं माहित आहे की तो अशा चुकीच्या शंकेमुळं की चुकीच्या गैरसमजुमुळं चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हटलं गमवून बसतो. चांगली संधी म्हटलं तो आज गमवून बसतो. आज आपल्या ग्रुपवरती मी बरेच रिव्ह्यूज टाकले की बाबा अमृता मॅडमनी 10 लाख कमवले, अक्षय साहेबांनी 5-6 महिन्यात 8-9 लाख रुपये कमवले. जी माझी बहीण, त्याचं उदाहरण मी खूप वेळा दिलंय. बहीण होती म्हणून तिला कधी माफ नाही केलं किंवा जगापेक्षा तिला वेगळे नियम नाहीत लावले. बहिणीला तर सगळ्यात जास्त कठोर आणि जबरदस्त नियम लावले. एक एक वेळी ती नाही का रडली, पण आज तिनं 53 लाख रुपये कमवले. आणि जिनं कधी स्वप्न पण नव्हती बघितली, आज चाकण सारख्या सिटीमध्ये आज ती काय करत्या. चाकण सारख्या सिटीत तिनं स्वतःची जमीन घेऊन आज तिथं चाकण सारख्या सिटीमध्ये असते. स्वतःची जागा घेऊन म्हटलं स्वतःचं घर बांधते का, हाच व्यवसाय करून किंवा हाच बिझनेस करून. आज प्रत्येकाला वाटतंय इथं मला मला स्वतः सुरू काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी बिझनेस करायचा आहे. अरे पण तुझ्याकडे 5-6 लाख रुपये आहेत का गाळा घ्यायला, दुकान घ्यायला? स्वतःला प्रश्न विचारा ना. बर ठीक आहे, 5 लाख रुपयाचा आपण गाळा घेतला, 5 लाख रुपयाचं कुठलं शॉप घेतलं. अरे पण 5 लाखाचा जर तू माल भरलास त्या दुकानात, अरे पण चालणार का नाहीची गॅरंटी काय. बिझनेस म्हणजे काय, आवडणाऱ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करायला सुरू करतो त्याला बिझनेस नाही म्हणू शकत. ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंजिंग असतील, ज्या गोष्टीमध्ये रिस्क असणार आहे, त्या गोष्टीमुळे लोकांचं आयुष्य घडणार आहे, त्या गोष्टीमुळे खरंच लोकांचा फायदा होणार आहे, ह्याला बिझनेस म्हणतात. बऱ्याच लोकांना डोक्यामध्ये बिझनेस म्हटलं की पहिल्यांदा काय घुसतं माहितीये का, मला कपड्याचं किंवा अंडरपॅन्टचं शॉप टाकायचं आहे. अरे बाबा, अख्ख्या दुनियात त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग तू कपड्याचं शॉप टाकून तुझं काय होणार आहे. त्या गोष्टीचा म्हटलं तुम्ही जोपर्यंत स्टडी नाही करत तोपर्यंत तुम्हाला खरं बिझनेसचे डेफिनेशन म्हटलं कळणार नाही. आज आमच्या सोबत वर्षभरामध्ये लोकांनी लाखो रुपये कसे कमवले, त्याचं सिक्रेट काय आहे, हे तुम्हाला कधी कळणार आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या सगळ्या गोष्टी वाचणार आहे, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी म्हटलं बघणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे ना. मी नेहमी सांगितलं की
आमचे जेवढे पण ग्रुप आहेत त्याचं टायटलच ठेवलंय मी मालक बना, है ना. मालक बनाचा अर्थ काय होतो की स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या दमावरती आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनाचं मालक बनलं पाहिजे. आज आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन म्हटलं कितीतरी 52-53 वर्ष झाली. सॉरी, त्याला 60 वर्ष झाली म्हणतोय मी. पण मला सांगा, आपण स्वतंत्र झालोय का? आज सुद्धा आपण 8-8, 9-9 तास कुठेतरी हमाली करतोय, कुणाच्या हाताखाली हमाली करतोय, सगळ्या स्वप्नांचा पूर्ण चक्काचूर करून. आणि रोज उठून फक्त एक आशा बघतोय की माझा उद्या आयुष्यातला दिवस बदलणार आहे. उद्या दिवस बदलणार आहे. म्हणून आपण जो बिझनेस निवडला, मला वाटते महाराष्ट्रामध्ये माझी आयडिया वापरून आज बरीच लोक मोठी झालेत. याचे पुरावे पण देऊ शकतो. आयडिया वापरून, अरे हा माणूस आयडिया वापरूनच मोठा होतो. आणि मोठं व्हायला बिझनेस करावा लागत नाही, तेवढी आयडिया चांगली पाहिजे आणि सोबत एक चांगला मेंटर, चांगला मार्गदर्शक पाहिजे आपल्याला. मी का म्हणतो की कुठं शॉप टाकायचं नाही, कुठं दुकान टाकायचं नाही. मी का म्हणतो या गोष्टी का? कारण टाकल्यावरती कधी चालेल, त्यात तुम्हाला कधी पैसे मिळणार ह्याची 0% गॅरंटी आहे. पण हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे, स्वतः मालक बना, मी हेल्थलाच ट्रिगर का करतो, की मी हेल्थलाच फोकस का करतो, ह्याच्यामध्ये माझं एक सिक्रेट आहे. मला माहित आहे की हेल्थमध्ये जर आपल्याला जर मोठं काम जर करत असेल ना, आपल्याला इन्व्हेस्टमेंटची गरज नाही, आपल्याला मोठं शॉप घेण्याची गरज नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे? आपल्या हातामध्ये चांगलं प्रोडक्ट पाहिजे. जर चांगलं प्रोडक्ट असेल तर आपण एका प्रोडक्ट पासून आपण 5 ते 10 कोटीचा बिझनेस करू शकतो. हे मला तुम्हाला ह्या माध्यमातून सांगायचं आहे. तुम्हाला मी स्क्रीन सुद्धा म्हटलं शेअर करून दाखवतो की मला तुम्हाला काय सांगायचं आहे. ओके. पण तुम्ही आज एवढी मोठी लोक बघताय, जे पैसेवाले आहेत, ज्यांनी आज भरपूर पैसा कमवला, मग ती बिझनेसची आयडिया कोणती आहे? ती बिझनेसची आयडिया कोणती आहे जी तुम्हाला लाखो रुपये तुम्हाला कमवून देऊ शकते? माझ्याबद्दल बऱ्याच लोकांना माझ्या गोष्टी म्हटलं माहित असतील की मल्टिपल बिझनेस केले, मल्टिपल, बऱ्याच गोष्टी विकल्या. पण जेवढा पैसा मला पाहिजे ना तेवढा पैसा मला मिळत नव्हता. कारण माझा हातामधला जो मार्ग होता ना तो चुकीचा होता. त्याच्यामुळं पैसे भेटले मला, फक्त माझ्या गरजा पूर्ण झाल्या, पण मी कधी असा मोठा नाही बनलो. मग नंतर मला कळालं की जर सगळ्यात मोठं, जर आपल्याला कमी वेळात जर मोठं प्रॉफिट जर बनवायचं असेल ना, तर ते फक्त एकमेव एकच क्षेत्र आहे, ते म्हणजे हेल्थमध्ये कुठलंही जरी प्रोडक्ट जर खरंच इफेक्टिव्ह आहे, जर ते खरंच चांगलं आहे, जे लोकांसाठी पूर्ण हेल्पफुल आहे, असं प्रोडक्ट जर आपण हातामध्ये घेतलं ना, तर आपण 100% मोठं होणार आहे. आज दुसरं वर्ष आहे मला. 50 कोटीचा बिझनेस म्हटलं मी आज केला. कंपनीचा, आपल्या टीमचा, सगळ्यांचा मिळून जर कॅल्क्युलेशन केलं तर आज 50 CR पर्यंत म्हटलं बिझनेस केला. बरं, त्या पैशाच्या बद्दल माझ्या मनात कधी डाऊट्स नाही, कधी मला त्याची गुरमी नाही, कधी मस्ती नाही.
आणि जे जे सक्सेस मला भेटलं ना, मग ती मी माझ्या लोकांना आज वाटलं. आज जेवढी पण सोबत लोक आहेत ती एकही माझ्या घरातली जर सोडली ठराविक 5-6 लोक, सगळी लोक बाहेरचे आहेत. कोण नांदेडचा आहे, कोण जळगावचा आहे, कोण परभणीचा आहे. एकही व्यक्ती असा नाही की तो माझ्या गावातला आहे, माझ्या भागातला आहे. कारण तुमचा बिझनेस पार्टनर किंवा तुमचा सोबती हा कुणीही असू शकतो, कुणीही. तो पूर्ण दुबईला असू शकतो, जर्मनीला असू शकतो. आपल्या गावची लोक किंवा आपल्या सोबतची लोक कधी आपल्याला बिझनेस मध्ये साथ देत नाहीत. कधी बघा, कारण ती तुम्हाला कधी चांगलं म्हणतच नाहीत. त्याच्यामुळं त्यांच्या सोबत तुम्ही म्हणाल की माझ्या घरची लोक सोबत आली पाहिजेत किंवा माझ्या गावात लोक सोबत आले, तर ही गोष्ट आपण डोक्यातनं काढली पाहिजे. आपल्याला सोबत किंवा सपोर्ट करणारा व्यक्ती हा महाराष्ट्रामधल्या कुठल्या पण कोपऱ्यातला तुम्हाला मिळू शकतो. तुमचं बॉन्डिंग जुळलं ना, तुम्ही खूप मोठा पैसा कमवू शकता. आता मी बाकी एवढे सगळे मल्टिपल बिझनेस केले, पण मला कळालं तिथं मला उभं राहायचंय, गाळ्यात वेळ द्यायचा आहे मला. खूप मोठे मार्केटिंग, सॉरी, खूप मोठी स्पर्धा आहे. जरी एखादा मी शॉप घ्यायला गेलो, मग मी ह्या क्षेत्रात का आलो, म्हणजे सिक्रेट काय होतं? तर सिक्रेट होतं आपलं रामदेव बाबा. अरे, कुठली डिग्री नाही, कुठल्या विद्यापीठात जाऊन तिने आयुष्यातले 6 वर्ष घालवलेले आहे. कुठला बीएमएलचा कोर्स नाही केला, कुठले एमबीबीएसचं लायसन त्यांच्याकडे नाही, पण डॉक्टर रामदेव बाबा म्हणून त्यांना 100 ते 200 विद्यापीठाने त्यांना पदवी बहाल केली आहे. त्यांच्याकडे बऱ्याच विद्यापीठाच्या पदव्या आहेत, डायरेक्टली पदवी दिल्या डॉक्टर रामदेव बाबा. का? कारण ते योगामधले मास्टर आहेत. दुसरं नाव मला दिसलं ते आचार्य बाळकृष्ण, जे रामदेव बाबांचे सहकारी आहेत. आज त्यांच्याकडे 2 कोटीची डिफेंडर गाडीमधून बसून ते प्रवास करतात. पण त्यांचा पहिला प्रवास हा घराघरातनं सायकल घेऊन ते प्रवास. आज 2,000 त्यांच्या कंपनीचा महिन्याला सेलिंग आहे. कुठली डिग्री नाही, कुठल्या शाळेत जाऊन म्हटलं ते शिकलेलं नाही. का? कारण त्यांनी हेल्थ मध्ये काम केलं. त्यांनी आपली मास्टर हेल्थ मध्ये दाखवली म्हणून ते आज एवढ्या मोठ्या पदावरती आहेत. त्यांना एवढं मोठं यश मिळलं. आपले स्वागत तोडकर, तुम्ही जर युट्यूब खोललं आणि जर नाव टाकलं स्वागत तोडकर, तर लोकांना छोटे छोटे नुकसे, आपण त्याला छोटे छोटे घरगुती उपाय त्या माणसानं लोकांना सांगून त्या माणसानं 1,800 कोटी रुपये कमवलेत. हे काही मी माझ्या मनात सांगत नाही. तुम्ही युट्यूबवर जाऊन तुम्ही ह्या लोकांची हिस्ट्री चेक करू शकता. तुम्ही यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊ शकता. जर कुठलीही डिग्री नसताना, कुठलाही विद्यापीठाची एज्युकेशनल बॅकग्राऊंड नसताना, जर ही 3 लोक महाराष्ट्रामध्ये जर राज्य करू शकतात, पूर्ण भारतावर राज्य करू शकतात आणि मोठी होऊ शकतात, तर याला कारण एकच आहे, त्यांनी आयुर्वेदिक क्षेत्रात त्यांनी काम चालू केलं. त्यांना पण नव्हतं आवडत योगा करणं, त्यांना पण आवडत नव्हतं रिसर्च करणं, त्यांना पण नव्हतं आवडत की लोकांसमोर सोडून मला बोललं पाहिजे, मला सांगितलं पाहिजे. पण त्यांनी त्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोरच ना. मला काय सांगायची गरज आहे? आज आमच्या बायका काय करणार? साडीला पिको फॉल लावून मिळेल. अरे बाय म्हणलं की तिला नेहमी काय जेवणच बनवलं पाहिजे? बाय म्हणलं की तिनं काय नुसतं काय मेकअप आर्टिस्ट बनलं पाहिजे? अरे बाय म्हणलं की तिनं काय मेसचे डबेच म्हटलं घालून लोकांचं पोट भरलं पाहिजे? काय एखादी बाई डॉक्टर नाही बनू शकत? काय एखादी बाई डॉक्टर नाही बनू शकत? काय एखादी बाई थेरपिस्ट बनू शकत नाही? काय एखादी लेडी बुटीचं संशोधन करू शकत नाही? हा प्रश्न एका स्त्रीनं स्वतः विचारला पाहिजे. आजकाल डॉक्टर क्षेत्रामध्ये पुरुषांची खरंच खूप मोठं क्राऊड आहे. मला किती स्त्री डॉक्टर आहेत आज, किती स्त्रिया एक्सपर्ट आहेत, किती स्त्रिया आज रिसर्च करून समाजाला खूप मोठं योगदानाचं काम करतात. अजिबात नाही. आमची स्त्री आता आमच्या घरचा बाई म्हणून आम्ही वापरतो की आमच्या स्त्री आहे, आमच्या घरची बाई किंवा स्त्री, त्यांना काय आवडतं करायला माहितीये का? मेकअप, साड्याना पिको फॉल. अरे, आणि ती बाई अपेक्षा करत बसली माझी परिस्थिती सुधारवी, माझं घर चालावं. असं स्वप्नात नाही होऊ शकत, कारण तिला वास्तव बघण्याची अजिबात तयारी नसते. कोण आहे जगामध्ये मास्टर? कोणीच नाही मास्टर. आपल्याला मास्टर बनायचं पण नाही. ज्यावेळेस मास्टर टॅग लागतो ना त्याला,
माणूस आपल्या आयुष्यामध्ये शिकणं बंद करतो आणि त्याला घमंड किंवा त्याला गर्व चढतो. आपण नाही मास्टर कधी. पण कशात ना कशात आपण 1% तरी मध्ये आहे. कशात ना आपण 1% तरी म्हटलं होतं. जर तुम्ही 9वी पास झाला असाल, तर ज्या माणसाला 9वी पास होणं शक्य झालं नाही किंवा 9वी पर्यंत जी लोक पोहोचली नाहीत, ह्यांच्यापेक्षा तुम्ही हुशार आहे. अमिताभ बच्चन माझ्यासमोरून ऍक्टिंग नाही करू शकत. अमिताभ बच्चन मला टाइम नाही देऊ शकत. भले मी त्या गोष्टीत अमिताभ बच्चन पेक्षा माग आहे, पण जर उद्या अमिताभ बच्चनचं जर वजन वाढलं, तर मला माहिती आहे ना वजन कसं कमी करायचं. ह्याच्यात तरी मी पुढं आहे ना. म्हणजे मी अमिताभ बच्चनला सुद्धा म्हटलं झुकवू शकतो. जगातला प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये प्लस असतो. आणि जस त्याला प्लस तो दाखवणार, जस त्याला कुठला एखादा गुण मिळतो ना, त्यावेळेस काय करतो, जगामध्ये मोठं महान काम हा करतो. लक्षात ठेवा. आज तुम्ही मोबाईल वापरायला शिकला. जे माझी टॅगलाईन जी होती, टॅगलाईन तीच होती की वर्क फ्रॉम होम. घरातनं आपल्याला काय आपण काम केलं पाहिजे, घरातनं आपण कोणतं काम करू शकतो. तर आपल्याला घर बसून जर काय काम जर करत असेल ना, तर ते फक्त एकच काम आहे. ते म्हणजे आपल्याला काहीतरी पण चांगली गोष्ट आपण घरातनं विकली पाहिजे. विक्री हे क्षेत्र खूप सुंदर आहे, खूप चांगलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये सगळे चोर, हे MLM वाले, हे प्लॅन देणारे, यांना पहिलं जोड्यानं मारा. पहिल्यांदा तुम्ही ह्या लोकांची लायकी चेक करा. ते तुमचा अधिकार आहे. ज्यावेळेस तुम्हाला कोण पैसे मागेल किंवा ज्यावेळेस तुम्हाला कोणतरी म्हणाल, अरे हा आमचा प्लॅन आहे, हे आमचं कन्सेप्ट आहे, तर तुम्ही त्याला एक प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही त्याला एक प्रश्न विचारला पाहिजे की तू किती पैसे कमवलेस. माझा आवाज येतोय? अक्षय मेसेज करू, मग आवाज येतोय माझा? माझा आवाज येतोय? ओके. अक्षय माझा आवाज येतोय का? तुला मी होस्ट केलंय, तू ऑडिओ काढून तू येतो ना माझा आवाज? ओके. हा, जेवढे पण हा MLM किंवा मार्केटिंग, जेवढे पण लोक तुमच्या सोबत प्लॅन तुम्हाला सांगायला येतील, तर तुम्ही त्यांना पहिला प्रश्न हा विचारला पाहिजे की बाई तू याच्यामध्ये किती पैसे कमवलेस. तू याच्यातनं किती लोकांना पैसे कमवून दिलेस. त्या सगळ्या मला गोष्टी दाखव. तुझ्या अकाउंटला किती कोटी रुपये आहेत, हे मला बघा, हे ह्या गोष्टी मला बघायच्या आहेत. जोपर्यंत तो तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअरली दाखवत नाही ना, तोपर्यंत त्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. आज आम्ही गोड गोड बोलण्याला खोटी स्वप्न दाखवतो, खोटी ड्रीम्स दाखवतो आणि आम्ही त्याला बळी पडतो. आणि उद्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही त्या ताराजूत घालून जोखतो की अरे हा, हे मार्केटिंग म्हटलं की सगळं फसवेगिरी आहे. मग आमच्या पुढे जरी किती जरी चांगल्या संध्या आल्या, तरी सुद्धा आम्हाला त्या गोष्टीमधलं खरापणा दिसत नाही. का? तर आमच्या डोळ्याला ती सवय होऊन जाते की सवय काय होऊन जाते की नाही, सगळं फ्रॉड असणार आहे. सगळ्या गोष्टी ह्या चुकीच्या असणार आहेत. आणि मग एवढं चांगलं स्किल असतं एखाद्यामध्ये विकण्याचं, लोकांसोबत बोलण्याचं, लोकांची सेवा करण्याचं, एवढ्या चांगल्या स्किलचा त्या व्यक्तीला स्वतःचा फायदा करून त्याला घेता येत नाही. अक्षय, जरा माझ्या नावाला क्लिक करून ना मला होस्ट दे. मला होस्ट नाही का, चुकून मी तुला होस्ट दिलं, त्याच्यामुळे मला स्क्रीन शेअरिंग नाही करता येत. तर एवढी चांगली संधी असून त्यांना मग याचा म्हटलं फायदा म्हटलं करून घेता येत नाही. आज तो अक्षय रोज ग्रुपवर 100 मेसेज टाकतोय, 100 आर्टिकल टाकतोय, तरी सुद्धा
काय बायकांचं हे म्हणणं असतं की सर काय प्लॅन आहे, सर काय स्कीम आहे. ह्याचा अर्थ त्या लेडीजचा किंवा त्या पुरुषाचा त्या ग्रुपवर लक्षच नाही. त्यांना जी परिस्थिती बदलायची आहे, त्यांना काहीतरी घरी बसून चालू करायचं, पण त्यांना वेळ नाही त्या गोष्टी बघायला, समजून घ्यायला, वाचायला. अरे वाचायला शिकायला कुठं पैसे पडतात? वाचायला शिकायला म्हटलं सांगा ना, कुठं पैसे पडतात? पण नाही ना, आम्हाला घर बसल्या काम हवंय, आम्हाला घरातून कोट रुपये आम्हाला आहेत कमवायचे. आपण त्यासाठी तुम्हाला वेळ दिला पाहिजे ना. आज जेवढे पण माझे लोक आहेत ते घरातूनच कोट रुपये कमवतात. ह्याच्यावरती पहिल्यांदा आपण विश्वास ठेवला पाहिजे. आज तुम्ही 54 लोक जे काही इथं आज माझ्यासोबत तुम्ही ज्या गोष्टीच्या मला ऐकताय, तुमच्या मी काय घरी नाही आलो की चला बरं तुम्ही मीटिंगला झाला म्हणून तुम्ही मलाच घरातनं बसून तुम्ही मला ऐकताय. आज घरातनं बसून आपण कोट रुपये कमवू शकतो. आणि हेच मी प्रत्येक वेळी मी मीटिंग मधनं आमच्या आर्टिकल मधनं हेच सांगतोय ना. जीवन जर बदलायचं असेल ना, तुम्हाला अवघड गोष्टींना हाताळल्याशिवाय जीवन कधीच नाही बदलू शकत. रामदेव बाबाला पण संघर्ष होता. योगामध्ये टॉपला जाताना बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये पण घडल्या. स्वागत तोडकर साहेब यांना पण खूप मोठा संघर्ष होता आज आयुर्वेदामध्ये काम करताना. तुम्ही म्हणाल एखादा स्पोर्ट्समॅन किंवा एखादा म्युझिशियन किंवा संगीत गाणारा, ह्या गोष्टी सोप्या थोड्या आहेत. एखाद्या माणसाला एव्हरेस्ट सर करायचं आहे, तर छोटी नाही गोष्ट राव. एव्हरेस्ट सर केल्यावर मिळणारे जे रिवॉर्ड्स आहेत ते खूप मोठे असतात. पण एव्हरेस्ट सर करणं ही सोपी गोष्ट नाही. 100 लोक एव्हरेस्ट सर करण्याच्या दिशेनं पाऊल टाकतात. ते 100 फक्त 2 किंवा 4 आहे ना, फक्त लोक ते सर करतात. बाकी सगळी म्हटलं एकतरी मरतात किंवा प्रवासामध्ये त्यांचा मरण म्हणजे प्रवासामध्ये थंडीनं कुठून मरतात किंवा त्यांना ते चढणं शक्य होत नाही. म्हणून आहे ना, एव्हरेस्ट म्हटलं चढण्यासाठी वर्षामध्ये हजारो जगातली लोक एव्हरेस्ट सर करायला जातात. फक्त थोड्याफार लोकांचं नाव त्या डायरीमध्ये सेव्ह होतं. अवघड गोष्टी जर तुमच्या लाईफ मध्ये नसतील किंवा अवघड गोष्टी जर नसतीलच ना, तर तुमचं जीवन आहे ना, हे कधी परिपूर्ण नाही होऊ शकत. जीवन बदलणाऱ्या गोष्टी ह्या अवघड गोष्टींना हाताळल्यानंतर जीवन बदलणार आहे. हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आम्हाला व्यवसाय करायचा आहे, आम्हाला घरातनं काय करायचं नाही, आम्हाला व्यवसाय करायचा आहे, लोकांनी मिसळायचं नाही, आम्हाला व्यवसाय करायचा आहे, आम्हाला लोकांसोबत बोलायचं नाही, आम्हाला व्यवसाय करायचा आहे, आम्हाला त्या प्रोडक्ट बद्दल समजून नाही घ्यायचं, आम्हाला व्यवसाय करायचा आहे, मग आम्हाला ऑनलाईन स्किल नाही शिकायची. अरे ह्या गोष्टी करून तुम्ही तुमचं रडणारं जीवन नाही बदलू शकत. दृष्टिकोनामध्ये पण 3 प्रकारचे मोठे दृष्टिकोन असतात. एक भूतकाळाचा दृष्टिकोन, एक भविष्य काळात दृष्टिकोन आणि एक वर्तमान काळाचा दृष्टिकोन. पण आमच्यातली बरेच मंडळी जी आहे ना, त्यांना फक्त एकच दृष्टिकोन आवडतो, म्हणजे भूतकाळाचा दृष्टिकोन आवडतो. एखाद्याला म्हणलं ना, भाई तू पुढे आयुष्यामध्ये का नाही गेलास, तो भूतकाळातल्या बऱ्याच गोष्टी उकरून काढतो की अरे मला साथ नव्हती कोणाची, मला खूप त्रास झाला, मला खूप दुःख झालं. अरे पण भूतकाळाचा दृष्टिकोन सोबत ठेवून तू जर भविष्य काळ चांगला नाही बनू शकत, का तुझं भविष्य काळ कधी चांगला नाही घडू शकत. आज एखाद्या बाईला विचारलं ना, भाई तुझं काय दुखणं आहे, तर ती काम कमी सांगते, मग रडणं सगळ्यात जास्त सांगते मला. सर नवरा असा आहे, सर नवरा तसा. अरे मग तू पिटून उठली पाहिजे, बदल करायला तुझ्या अंगात आग लागली पाहिजे. आज स्त्रियांचा आवाज वापरून पूर्ण जग ऑपरेटिंग होतंय. स्टेशनला जावा, स्टँडला जावा, कॉलिंगला जावा, आज स्त्रियांचाच आवाज आहे. मग तिच्या आवाजाला एवढी व्हॅल्यू आहे, पण जर त्या एखाद्या स्त्रीनं जर स्वतःला जर ओळखलं, तर ती सगळ्यात मोठी धुरंधर बनू शकते आयुष्यात. पण बघणार कोण? बऱ्याच लोकांना मी सेलिंग बद्दल शिकवताना बऱ्याच लोकांचं म्हणणं असं, सर मी त्याला कसं सांगू? अरे ज्या दिवशी तुला काय कानातलं डुल आवडतं ना, तो काय गावाला सांगून येतीस हे कानातलं डुल लय भारी आहे, त्या कानातली ह्या ज्या बांगड्या आहेत ना खूप छान आहेत. तेव्हा तुला तेव्हा तुला त्याची लाज नाही वाटत. पण ज्या दिवशी तुला म्हणतो ना, की हातात हातात एक प्रोडक्ट दिलं किंवा चांगली वस्तू दिली तिला विकायचं आहे, त्यावेळेस म्हटलं तुम्हाला लाज वाटते का?
तर तुम्हाला असं वाटतं की पैसे पहिल्यांदा मला भेटले पाहिजेत. तुमच्या डोक्यात पहिल्यांदा स्वार्थ असतो. म्हणून तुम्हाला विकताना लाज वाटते किंवा तुम्हाला समोरच्याला सांगता येत नाही कारण त्यात तुमचा स्वार्थ असतो. म्हणजे तुम्ही असा विचार करता ना, की भले एखाद्यानं माझी वस्तू घेऊ अगर न घेऊ, मला त्याला फक्त सांगायचं आहे, की यात तुझा किती मोठा फायदा आहे. त्यातून तुला काय मिळणार आहे. भले मग तो प्रवास एका माणसापासून असू द्या. येणाऱ्या काळात ती स्त्री 4 ते 5 कोटी रुपये जर त्या स्त्रीने जर नाही कमवले ना, तर माझं मी नाव बदलून टाकायला तयार आहे. कोणाकोणाचं असं वाक्य असतं, की जरा आम्हाला बोलता येत नाही. अरे बोलता येत नाही हे काय बोलणं झालं? बहिऱ्या माणसाला बोलता येत नाही कधी पण बघा. जगात फक्त एकच माणसाला बोलता येत नाही म्हणजे बहिऱ्या माणसाला बोलता येत नाहीत. जो बहिरा असतो ना तो मुका पण असतो. म्हणजे जे कान चांगले आहेत ना, त्या प्रत्येकाला बोलता येतं. पण ते कामाचं बोलणं जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत तुमचा फायदा म्हटलं आयुष्यामध्ये कधीच नाही होऊ शकत. आपलं मन, आपली बुद्धी, आपली बोलण्याची पद्धत जोपर्यंत आपल्या फायद्यासाठी कधी आपण वापरत नाही ना, तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये कधी प्रगती नाही करू शकत. माझं फक्त एकच प्रॉडक्ट आहे. मी खूप वेळा सांगितलं. 100 प्रॉडक्ट घेऊन नाही आलो. 100 प्रॉडक्टची रेंज नाही आली. कुठले एम-एल-एम नाही. हा माझा जो बिझनेस प्लॅन आहे, तो कुठला बी-टू-बी बिझनेस प्लॅन. बिझनेस टू बिझनेस. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी सोबत काम करायला सुरू करताना, तुम्ही पहिल्या दिवसापासून तुम्ही कंपनीचे ओनर असता. एखादा एम-एल-ए मधला चोर जर मला आता ऐकत असेल, त्याला पण सांगतो, तू लोकांना खोट्या लोकांना ना तुझ्यासारखा हरामखोर जगात कुठे मिळणार नाही. लोकांना खोटी स्वप्न आणि तू स्वतःला पण फसवतोय. तू बिझनेस करत नाही, तू कमिशन बेसवरती काम करतोय. कारण जर तू बिझनेस करत असता कंपनीनं तुझं खाली बाटलीवर नाव टाकून दिलं असतं. पण तो एम-एल-ए वाला तो चोर म्हणू शकत नाही, की मी बिझनेस करतोय म्हणून. पण तुम्हाला म्हणणार बिझनेस करतो. मग तो असा नाही म्हणत, की मी कमिशन बेसवरती काम करतोय. इथं फायदा काय, की बी टू बी प्लॅन म्हणजे 80% कमिशन मी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय, 20% फक्त मला ठेवतोय. का? की माझ्या खायचा माणूस मोठा आला पाहिजे. इथं आपण साखळी नाही बनवू शकत. इथं आपल्या खाली फक्त आपण एकच पर्सन आपल्या खाली आणू शकतो. कारण पुन्हा मग कमिशन त्याला आपण जास्त नाही देऊ शकत. आणि आपण आपल्या टीमवरती कंट्रोल नाही ठेवू शकत. अशा लोकांनी दिवसाला 10 लाख, 20 लाख, 30 लाख रुपये का कमवले? कारण त्यांना कमिशन सगळ्यात जास्त होतं. त्याच्यामुळे त्या लोकांनी 100-100 माणसांचं काम केलं. बरं आज जे प्रॉडक्ट मी देतोय किंवा जे विकतोय ना, त्याच्यामध्ये काय मोठं लॉजिक आहे? एक फक्त प्रॉडक्ट त्याची जगाला गरज आहे, जगाला नीड आहे आणि ते तुम्हाला जर लोकांना शेअर करता येत नसेल ना, तुम्ही काय 5 लाखाचा बिझनेस कराल दुकान टाकून? तुम्ही 10 लाख रुपये गुंतवून काय बिझनेस कराल? जर ₹600 प्रॉडक्ट जर तुम्ही विकू शकत नसाल किंवा एक ₹600 प्रॉडक्ट जे चांगलं आहे, ऑथेंटिक आहे, लोकांसाठी युजफुल आहे. जर तुम्ही त्याला नाही विकू शकत, तर तुम्ही उद्या ₹10,000 लाख-लाख रुपये टाकून तुम्ही एखादं दुकान काय चालवू शकता? तुम्ही स्वतःला फसवताय हे लक्षात ठेवा. वर्क फ्रॉम होम आपल्याला घरातनंच काम करायचं आहे. Facebook आहे, Instagram आहे, पुन्हा तुमचं WhatsAppचे म्हटलं ग्रुप आहेत. अरे, या ग्रुपचा फायदा तुम्ही स्वतःला करून घेतला पाहिजे. आजपर्यंत तुमची पूर्ण जवानी गेली अर्धी. लोकांचे रील्स बघण्यामध्ये, लोकांचे स्टेटस बघण्यामध्ये. उद्या म्हातारं झाल्यावरती ना ह्या सगळ्या गोष्टीचा म्हटलं पश्चाताप तुम्हाला होऊ शकतो, की त्यावेळेस माझ्याकडे वेळ होता. अंगामध्ये ऊर्जा पण होते. पण त्या दिवशी मी त्या गोष्टी केल्या नाहीत. म्हातारपणात तुमच्याकडे भरपूर वेळ असणार आहे. पण तुमच्याकडे ऊर्जा नसणार आहे. तुमचं शरीर तुम्हाला कधी साथ नाही देऊ शकत. मग करून काय फायदा? आज राईट टायमिंग आहे. पैसा का कमवायचा? ज्या दिवशी तुम्ही कुठे फिरायला जाता ना, तर तुम्ही तुमचं कधी मन नाही मारू शकत. ज्या मानवानं गोष्टी आपल्यासाठी बनवल्यात, तुम्ही त्याचा पूर्णपणे स्वच्छंदपणे तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकता. ह्यासाठी आपल्याला ह्यासाठी आपल्याला पैसा कमवायचा आहे. आजपर्यंत जेवढे लोक ऐकतात, त्यातला एखादा दुसरा फक्त विमानानं कुठं बाहेर गेला असेल आयुष्यात. आता आपला प्रवास भारी भारी ट्रेन पर्यंत का? स्वप्नच नाहीत तेवढी मोठी कधी आपला समाज किंवा आपलं घर किंवा आपली फॅमिलीच्या बाहेर जाऊन कधी मोठा विचारच नाही केला. सराउंडिंग आमचं तेवढं आहे ना, लाख रुपयामध्ये सराउंडिंग आहे. आज आम्ही महाराष्ट्र सोडून कधी बाहेर कुठे फिरायला नाही गेलो. आम्ही आम्ही फक्त पावसाळ्यामध्येच बाहेर निघतो. वाड्याच्या कडला आमचे फोटो किंवा एखादा आमच्या गावच्यावर एखादा असं पठार असतं, त्या पठारावरचे आमचे फोटो असतात.
कोण आहे असं ज्याचे फोटो जम्मू काश्मीरचे फोटो आहेत, बारामुल्ला, श्रीनगर, आसाम, गुवाहाटी, दाखवा मला कोण कोण जर वर्षी जातं ट्रिपला. मला नाही जाऊ शकत तुम्ही, मला माहिती आहे ना. 12-12 तास काम केलं, तू काय आपल्या कुटुंबाला घेऊन फिरायला जाईल तिकडे बारामुल्ला, जम्मू काश्मीरला? ह्या गोष्टी कधी चेंज होतील? ज्या दिवशी तुम्ही ऑनलाईन बिझनेस करणार आहे. ऑनलाईन बिझनेस सगळ्यात मोठा फायदा काय, की तुम्ही तुमच्या फक्त मोबाईल वरून बसून तुम्ही तुमचं काम करू शकता. जर एखादं प्रोडक्ट, जर आपलं जे प्रोडक्ट आहे, आपलं गुडघेदुखीचं प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट खरंच लोकांना इफेक्ट देण्याचं काम करतंय, दाखवायला 5,000 ते 6,000 रिव्ह्यूज आपल्याकडे आहेत. आपण समोरच्याला एवढं सुद्धा म्हणतोय, बाय तुला फरक नाही पडला ना, तू जेवढे सगळे तुझे पैसे घेतले ते पैसे मी तुला रिटर्न पण द्यायला तयार आहे. मग ह्याच्यामध्ये काय फ्रॉड आहे? ह्याच्यामध्ये सांगा ना, काय फसवणूक आहे? जर एखाद्याला जर आपण त्रासातनं बरं केलं किंवा त्रासातनं मुक्त केलं, तर मला सांगा, ह्याच्यापेक्षा दुवा किंवा ह्याच्यापेक्षा जो मिळणारा आशीर्वाद आहे, मला सांगा ह्याची व्हॅल्यू किंवा ह्याची बराबरी कशातच नाही होऊ शकत. म्हणून मागाशी बोललो, आपल्याला मास्टर नाही व्हायचं, मी पण मास्टर नाही, पण आपण कशात ना कशात तरी पुढे असतो. आज मगाशी बोललो तुम्हाला, की जर तुम्ही 9वी पास झाला असाल, पण जे लोक 9वी पण कधी पोचलीच नाहीत, अरे त्यांच्यापेक्षा तुम्ही हुशारच आहे. आपला चॅप्टर कुठला आहे ना, आपण तो नेहमी ओळखला पाहिजे, की मी कशामध्ये होऊ शकतो, मी कशात ना कशात तरी मी पुढे आहे. त्याच गोष्टीला आपण धरून जर आयुष्यामध्ये एक एक पाऊल जर पुढे टाकत गेलो ना, तर खरं तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ना, तुम्ही ते खूप चांगल्या प्रकारे मिळवू शकता. मला जे आहे ते रिअल आणि फॅक्ट बोलायला आवडतं. मोबाईलवरून 10-15 कोटी रुपयाचा बिझनेस आपण कमी वेळात करू शकतो. पण आपण शिकलं पाहिजे, आपण वेळ दिला पाहिजे, आपण गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. ह्या काय एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसात तुम्हाला मी नाही सांगू शकत. त्यासाठी तुम्ही आमच्या समूहामध्ये आला पाहिजे, तुम्ही आमच्यासोबत जुडला पाहिजे. आपण, मला गॅरंटी आहे, की मला 100% मला ह्याचं एक अभिमान आहे, की तुम्हाला एक ना एक दिवस या गोष्टी कळणार आहेत. आता कोण नोकरी करत असेल, अरे मी नाही म्हणत तू लगेच नोकरी स्किप कर, तुझी नोकरी सोड म्हणून. अरे पण नोकरी करत करत असताना सोबतीला तू चालू कर करायला. पण ज्या दिवशी नोकरीपेक्षा पण तुला जास्त पैसे मिळतील ना, सोडून द्या नोकरी आणि त्याच धंद्याला मोठं करण्याच्या पाठीमागे लाग, त्याच बिझनेसला सेटअप मारण्याच्या पाठीमागे लाग. त्याचं पण ट्रेनिंग देतोय, त्या पण गोष्टी आपण समजून सांगतोय. एक लीडर किती मोठा असतो ना, तो लीडर किती, त्या लीडरने किती करोड रुपये कमवलं ह्याच्यावरून त्या लीडरची ओळख ठरत नाही, पण त्या लीडरने आपल्या सोबतच्या किती लोकांना मोठं केलंय ह्याच्यावरच समजतं, की तो लीडर म्हणून काय आहे. एक राजा ह्याच्यावर ठरत नाही, की त्या राजाकडे किती मोठी सेना आहे, किती मोठी फौज आहे. तो राजा ह्याच्यावरून ठरतो, की त्याची प्रजा किती खुश आहे आणि त्या प्रजेची किती काळजी घेतोय, आणि प्रजेसाठी तो आपला जो खजाना भरलाय, तो खजाना वेळ पडल्यावर त्याग करण्याची त्याची किती पात्रता आहे ना, ह्याच्यावरून त्या राजाचं मन कळतं. पैसा हे फक्त माध्यम आहे लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं. आज जे लोक कुठला बिझनेस करत नाहीत, आज लोकांच्या पाशी फक्त एक काम आहे, तुमची बुद्धी कधी नाही वाढणार. तुम्ही नेहमी दुःखात असणार आहे, तुम्ही घरात तो राग, बायकोवर राग काढणार, पोरावर राग काढणार, आणि एक अर्ध अधुरं जीवन म्हटलं तुम्ही मरून जाणार आहे का? तुम्हाला लोकांची कधी मनं कळलीच नाहीत, वेगळ्या लोकांसोबत तुमचा कधी सामना झालाच नाही, वेगळ्या लोकांची मनं तुम्ही कधी जाणवू पण शकत नाही, कारण तुमच्याकडे अशी एकही वस्तू नाही ज्याच्यामुळे तुम्ही लोकांच्या सोबत जोडू शकता, तुम्ही लोकांसोबत बोलू शकता. ती संधी आज मी देतोय. मी म्हणत नाही की तुम्ही 10-15 लाखाचा बिझनेस करावा, पण मी असं म्हणतो की तुम्ही विक्री स्किल शिकावं, तुम्हाला हे क्षेत्र समजावं, चांगली लोक याच्यामध्ये आली पाहिजेत. हे मला एक खूप तळमळ वाटते, म्हणजे सगळ्या गोष्टी मी पूर्णपणे डीप मध्ये एक्सप्लेन करून सांगतोय. आता बऱ्याच लोकांची सुरुवातीला एक प्रश्न असा, की सर आम्ही डॉक्टर नाही. अरे तुला पण किडनी दिल्यात, तुला पण मेंदू दिलाय, तुला पण तेच डोळे दिलेत, तू डॉक्टर आहे, डॉक्टरच आहेस तू. आपल्याला मसरांचं डॉक्टर नाही व्हायचं, आपल्याला की दोघांचं अपोजिट शरीर आहे. आपल्याला पण शरीर दिले म्हणजे जगातला प्रत्येक माणूस हा डॉक्टरच आहे. डॉक्टर बनण्यासाठी कुठल्या डिग्रीची गरज लागत नाही. म्हणून मागाशी उदाहरण दिलं मी, रामदेव बाबाचं उदाहरण दिलं, आचार्य बाळकृष्णांचं उदाहरण दिलं, स्वागत तोडकरांचं उदाहरण दिलं, आणि हे सोडा, ही मोठी मोठी नावं आहेत गाजलेली. तुमच्या गावात आसपास म्हटलं असे बरेच डॉक्टर आहेत,
ज्यांच्याकडे डिग्री नसताना त्यांचं खूप मोठं योगदान आहे आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये लोकांचं जीवन चांगलं उंचवायला. मग तुम्ही कधी हा विचारच करत नाही. सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचं नाव जेवढं फेमस नसतं ना, त्या हॉस्पिटलमधली जी आया असते ना, आया जी पूर्ण हॉस्पिटल फिरत असते, पूर्ण हॉस्पिटलच्या डोअर डायच्या काळात आपल्या डॉक्टरच्या स्टाफला मदत करत असते, ते आया नावाच्या बाईचं नाव खूप फेमस असतं. त्याकडे कुठला नर्सिंगचा कोर्स नसतो, कुठली डिग्री नसते, पण ती आया किंवा आपण तिला म्हणूया मावशी, ती मावशी लय फेमस असते. सगळ्या डॉक्टरांना माहित असतं की मावशी कोण आहे. एक आणि एक डॉक्टर त्या मावशीला ओळखत असतो. अख्ख्या पूर्ण दवाखाना त्या मावशी चालत असतो. त्या मावशीकडे फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे काय? समर्पण असतं, समर्पण, की मला रुग्णांची सेवा करायची आहे. आणि हीच गोष्ट मावशीला सगळ्या डॉक्टरांपेक्षा वेगळं ठरवते. आज हेल्थचे बरेच प्रॉब्लेम आहेत. त्यातल्या एका जरी गोष्टी जरी आपण फोकस ठेवून जरी काम केलं ना, तरी सुद्धा आपण आहे ना ह्या समाजाला खूप काही देऊ शकतो. थायरॉइड असेल, वजन वाढते आज बायकांचं, मोनोपॉज नीट नाही राहते, पुरुषांच्या मध्ये चिडचिडपणा वाढतोय, ट्रेस वाढतोय, अग्रेसिव्हपणा वाढतोय. मग ह्यातून लोकांनी कसं बाहेर पडलं पाहिजे? आणि ह्यातला एक जरी टॉपिक जरी तुम्ही निवडला ना, तरी सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कोट्याधीश बनू शकता. पण आमचं लक्ष कुठं आहे? आमचं लक्ष कुठं आहे माहिती आहे का? कपाड्याचं दुकान टाक, म्हशीचा गोठा टाक, कोंबड्या पाळत बस, ऊस लाव, ही आमचं डोकं आहे. ह्याला धरून आम्हाला दुसऱ्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही. बरं, जो सांगतोय ना त्याच्यावरती विश्वास पण नाही ठेवायचा. मी पण त्या शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यांचं आयुष्य पूर्णपणे आयुष्यभर म्हणलं कष्टामध्येच गेलंय. प्रत्येक गोष्ट मर मारून आज वडिलांनी आजपर्यंत मोठं केलं, एकही गोष्ट कधी वेळेवर भेटली नाही, पण आज मी माझ्या घरातला पहिला कोट्याधीश आहे. त्याच्यासाठी ती जाण आहे मला त्या गोष्टीची. म्हणून या सगळ्या गोष्टी मी डीप मध्ये एक्सप्लेन करून सांगतोय की तुम्ही तुम्ही प्लॅटफॉर्म बघा. पेपर वाचून, पेपर विकून, गया पळून जर कोण तुमच्या गावातला कोट्याधीश झाला असेल ना, तर मी म्हणतो 100% तुम्ही तो व्यवसाय निवडा. आपण मेडिसिन्स विकून लोकांचे हेल्थचे प्रॉब्लेम दूर करून करोडपती झालेत असे लोक तुम्हाला मी हजारो जाऊ शकतो, त्यातलाच मी एक आहे. आणि कमी वेळामध्ये. आता काय लोकांचं हे पण म्हणणं आहे, सर सुरुवात कशी करायची? अरे भाई, तू वाळवंटात राहिला नाहीस का? कुठल्या जंगलात राहिला नाहीस का? तू साधू नाहीस? अरे सुरुवात तू आपल्या माणसांच्या पासून कर ना. जर मला सोन्याचा खजाना सापडला, मी काय पहिल्यांदा गावच्या लोकांना नाही बोलवत, मी माझ्या घरच्या लोकांना पहिले सांगणार आहे की मला सोनं सापडले म्हणून. ज्या दिवशी तुम्ही घरच्या लोकांना सांगता आणि ती गोष्ट तुमच्या घरच्या कुठल्या माणसाला वापरत येता आणि त्याला चांगला फरक पडतो ना, ते मिळणारं मोटिवेशन लय मोठं असतं. आणि सोबत तुम्हाला मी एक वाक्य पण बोललोय, मनी बॅक गॅरंटी द्यायला तयार आहे, मनी बॅक गॅरंटी. कारण कुठलाही व्यवसाय हा ट्रस्ट वरती चालतो, ट्रस्ट वरती. जर त्या व्यवसायात जर ट्रस्ट नसेल ना, आपण त्याला बिझनेस नाही म्हणू शकत. तो फ्रॉड ट्रॅप आहे, तो लोकांच्या स्वप्नांचा गळा घोटला जातो. बिझनेस म्हणजे काय? की कमी पैशामध्ये लोकांना एक व्हॅल्युएबल गोष्ट प्रोव्हाइड करणं, कमीत कमी पैशामध्ये चांगली गोष्ट आपण लोकांना कशी देऊ शकतो, ह्याचा जो विचार करतो ना, आपण त्याला बिझनेसमॅन म्हणूया. आज गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखीच्या नावाखाली लुटणारे प्रचंड चोर आहेत. त्यांचे नाव पण तुम्हाला मी सांगू शकतो. 20-20 दिवसाची फी त्यांची 60-60, 70-70 हजार रुपये लुटणारे चोर मार्केटला आहेत. आज आपलं प्रोडक्ट आपण एवढं जर गॅरंटेड प्रोडक्ट आहे, एवढं जबरदस्त प्रोडक्ट, आपण जास्त पैसे पण मागितले असते, का नसते मागितले मला सांगा? पण मला माहिती आहे ना, गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी हा प्रॉब्लेम हा मोठ्या पैशावाल्या लोकांना होत नाही, सामान्य घरातल्या लोकांनाच होतो. जी लोक कष्ट करतात, शेतामध्ये राबतात, त्यांना त्रास सगळ्यात जास्त आहे. मग ती लोक 600 रुपये आरामात देतील, तर त्यांना खरंच चांगला फरक पडला, त्यांचं खरंच दुखणं दूर झालं ना, 600 रुपये देणं त्यांसाठी ही गोष्ट खूप छोटी आहे. आपल्याला लोकांना हेच पटवून सांगायचं आहे. आणि जर ह्या गोष्टी जर तुम्हाला जर समजल्या ना, तुम्हाला पूर्ण बिझनेसचा म्हणलं पिरियड समजणार आहे, पॅरामिड समजणार आहे की नक्की बिझनेस काय आहे, काय ह्याच्यामध्ये काय लॉजिक आहे. मला सांगा, शेमडं पोरगं पण समजल.
पण विकण्यासाठी काय पाहिजे माहिती का, उत्साह पाहिजे, फुल एनर्जी पाहिजे. मग ती एनर्जी वाढवायला सुद्धा आपण काम करतोय. तर तुमच्यामध्ये उत्साह नसेल किंवा ती एनर्जी नसेल, तुम्हाला काय माहित नसेल, आम्ही एक भट्टी पण तयार केली. त्या भट्टीमध्ये घालून आम्ही रोज तापवतोय, चांगल्या विचारानं रोज त्या भट्टीला शेकतोय. अरे लोखंड कधी स्वतः गरम नसतं, पण ज्या वेळेस ते लोखंड म्हणलं कोणतरी तो लोहार भट्टीमध्ये घालतो ना, त्याला सारखं खायनं तापवतो, त्यावेळेस लोखंड म्हटलं गरम होतं. तेव्हा ते प्रकाश देण्याच्या म्हटलं पाठीमागे लागतं. जन्मताच कोण बिझनेसमॅन म्हणून येत नाही, जन्मताच कोण कधी सेल्समॅन म्हणून येत नाही. काही लोक सेल्समन बनतात आपल्या गुरुच्या माध्यमातून, आपल्या ट्रेनरच्या माध्यमातून. तुमचं काय, तुमचं आम्हाला पैसे नको आहेत, आम्हाला तुमचा आम्हाला माइंड हवाय, तुमचा आम्हाला वेळ हवाय, जो तुमच्यासाठी तो सगळ्यात हेल्पफुल असणार आहे. यासाठीच तर ट्रेनिंग मीटिंग्स घेतोय ना. आज सगळी दुनिया मारामाऱ्या, भांडणं, निगेटिव्ह कमेंट्स, इकडं आज सगळी दुनिया गुंतल्या. पण मला अभिमान आहे, तुम्ही त्या टाईप, तुमच्यात त्या टाईपचे गुण तुमच्यामध्ये नाही. तुम्ही आज तुमच्या आयुष्यामधला 1 तास जो वेळ दिलाय ऐकायला, ह्याची खूप इज्जत करतो, ह्याचं खूप मी रिस्पेक्ट करतो त्या गोष्टीचा, की तुम्ही आज त्या गोष्टी ऐकताय. तर तुम्हाला आर्थिक तुमची बाजू तुम्हाला स्ट्रॉंग करायची आहे. पैसा पैसानं माणूस जगू शकत नाही. पैसा म्हणजे काय सर्वस्व नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा असेल तरच आपण स्वतःला चांगले लाईफस्टाईल प्रोव्हाइड करू शकतो, चांगलं खाऊ शकतो, चांगलं पिऊ शकतो, चांगलं नेसू शकतो. आणि ह्या जर गोष्टी जर आपल्याकडे नसतील ना, तुम्ही जगात कितीही मोठं धुरंधर म्हणा, तुम्हाला कोणीही ओळखत नाही. 10,000च्या घड्याळामध्ये पण फरक आहे, आणि रस्त्यावर भेटणाऱ्या 50 रुपयाच्या घड्याळामध्ये पण फरक आहे. दोन्हीचा फील आहे ना, फील खूप वेगळा आहे. विमानातनं प्रवास करणं आणि ट्रेननं प्रवास करणं दोन्हीमध्ये पण फरक आहे. पण ह्या गोष्टीचा अनुभव किंवा या गोष्टीला रिअलाइज तुम्ही कधी करू शकता, जेव्हा तुमच्याकडे पैसा असणार आहे. मग ह्या गोष्टी जर आपल्याला सगळ्या जर पूर्ण करायच्या असतील ना, तर आपल्याला कुठेतरी हेल्थ सेक्टरमध्ये काम केलं पाहिजे. आज एवढी मोठी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येमध्ये हजारो लोकांचे हजारो प्रॉब्लेम आहेत. कुणाला हार्टचा आहे, कुणाला शुगरचा आहे, कुणाला हाय बीपीचा आहे, कुणाला थायरॉइडचा आहे, कुणाला प्रोस्टेटचा आहे. अरे तुम्ही एकाच जरी मास्टर बनला ना, तर तुमच्या घरातला तुम्ही पहिला व्यक्ती असणारा जो कोट्याधीश आहे. शाळेत जाऊन डिग्री घेऊन फक्त बैल बनतो, बैल सायको माणूस बनतो शिकून. शिक्षण फक्त तुम्हाला जगायला पुशअप करू शकतं, शिक्षक तुम्हाला वेल्थ प्रोव्हाइड नाही करून देऊ शकत. वेल्थ तुम्हाला तुम्हाला वेल्थ तुम्हाला जर अचीव्ह करायचे असेल किंवा फायनान्शियल मोठं व्हायचं असेल ना, तुम्हाला शिक्षण सोडून तुम्हाला वेगळं ज्ञान घेतलं पाहिजे, तुम्हाला समाजाला हँडल करता आलं पाहिजे, तुम्हाला लोकांना कंट्रोल करता आलं, तुम्हाला लोकांच्या भावना समजल्या पाहिजेत, आणि यासाठी तुम्हाला कोच हा तुम्हाला पाहिजे. वाघाचा कोणी कोच नसतो. वाघ हा एकटा किंग असतो, किंग. आपण त्या वाघाला किंग म्हणतो, अरे बाबा काय तो किंग आहे वाघ. वाघ म्हटलं की सगळी दुनिया घाबरती. जंगलात गेल्यावर कोण म्हणत नाही मला ससा बघायचा आहे, मला हरिण बघायचं आहे. जंगलात गेल्यावर प्रत्येकाला एकच कुतूहल असते, अरे मला वाघ बघायचंय का. वाघामध्ये कॉन्फिडन्स आहे. वाघाच्या चालण्यामध्ये दरार आहे. वाघाच्या वाघाचा जो ऍटिट्यूड आहे ना, हा जबरदस्त असतो. म्हणून जंगलामध्ये गेलं की कोण म्हणत नाही की मला हरिण बघायचं, मला ससा बघायचा, मग तुम्हाला वाघ बघायचा आहे. वाघाची एक झलक बघायला ना, काय काय माणसं 100 वेळा म्हटलं जंगल सफारीची म्हटलं ट्रिप काढून म्हटलं तर बघायला, वाघ बघायला. ताडोबा अभयारण्य नागपूरचं आहे, जंगल सफारीसाठी म्हटलं फेमस आहे. का उन्हात झोपल्याला फक्त वाघ बघण्याची त्यांची इच्छा असते. बनायचं असेल ना आपल्या लाईफ मधलं वाघ बना, त्याची एक झलक बघा ना, दुनिया पागल झाली पाहिजे. आपल्या सगळ्यांना सेम ऑर्गन आहेत, किडन्या बिडण्या डोळे बिळे सेम आहे. फक्त एकच गोष्ट आपल्यामध्ये फरक पाडते, म्हणजे आपल्या सगळ्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. ज्याच्या सानिध्यामध्ये जो कोण आला, ज्याला जो कोण भेटला, त्यानुसार त्याची म्हटलं विचारसरणी म्हटलं तयार तयार म्हटला झाल्या. जेवढे पण प्राणी शिकार करतात ना, ती कधी झुंडनं फिरत नाहीत. तुम्हाला दिसला कधी वाघ झुंडनं फिरतो? वाघ एकटा फिरतो. असल्या घनदाट जंगलामध्ये वाघ हा एकटा फिरतो, आणि हत्ती कळपाने फिरतो. फरक बघा.
तर वाघाला स्वतःच्या क्षमतेवरती फुल कॉन्फिडन्स आहे. वाघाला स्वतःच्या ताकदीवरती जबरदस्त आत्मविश्वास आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या जंगलामध्ये वाघ एकटा फिरतो ना, हत्ती कळपाने फिरतो. तर हत्तीला माहित नाही की माझ्यामध्ये किती मोठं सामर्थ्य आहे. मी मोठी मोठी झाडं उपटून टाकू शकतो. जगातले 100 वाघ जरी आले ना, तर ते पायाखाली घेऊन मी तुडवून मारू शकतो मी. पण त्या हत्तीला माहित नाही भाई माझ्यामध्ये किती मोठं सामर्थ्य दडलं, किती मोठी ताकद आहे. भले वाघ आहे ना, वजनानं 100 किलो असू द्या, पण ज्या दिवशी त्याला आपल्या समोर एखादा कुठला शिकार दिसतं, आपल्यापेक्षा 5 पटीनं मोठा शिकार तो खाली लोळवतो. निसर्गाकडूनही खूप चांगली म्हटलं शिकण्याची गोष्ट आहे. पण आज तुम्हाला तुमच्या घरातला वाघ बनता येत नाही. तुम्हाला तुमच्या फील्ड मधला वाघ बनता येत नाही. तुम्हाला तुमच्या कामामधला वाघ बनता येत नाही. का? फ्रस्ट्रेशन, निगेटिव्हिटी जर दूर करायची असेल तर तुम्हाला एक मेंटर सोबत ठेवणं गरजेचं आहे. एखादा क्रिकेटचा खेळाडू जो टॉपला आहे, अरे त्याची पण बदनामी करणारे लोक बाहेर भरपूर बसलेत. पण त्याचं ब्रेन वॉश करणार त्याचा गुरु नेहमी सोबत असतो. त्याच्यामुळे त्यांच्या मनावरती कधी परिणाम नाही होत. आज तुमचा मेंटर कोण आहे? माझा प्रश्न तुम्हाला आहे. आज तुम्ही एकटे फिरताय, तुम्ही कोणाच्या सानिध्यामध्ये नाही, तुम्ही कोणाच्या रिस्ट्रिक्शन मध्ये नाही. आज तुम्ही नाराज होणं, डिमोटिवेट होणं किंवा रडत बसणं, फ्रस्ट्रेट होणं स्वाभाविकच आहे. तुमच्या भावना उंचवणारा गुरु कोण आहे? ते तुम्हाला सांगाल बाबा दुनिया खूप वेगळी आहे. तो सांगाल तो पुन्हा नव्यानं उठून उभा राहून काम कर. व्यवसाय हा प्रोडक्टवर चालत नाही, व्यवसाय हा माणसांच्यावर चालतो, चांगल्या सिस्टीमवरती चालतो. हे सांगतो यार, तुमच्या सगळ्यांच्याकडे मोबाईल आहेत. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 4-4, 5-5 हजार नंबर आहेत. मग त्यातला एका पण नंबरचा तुम्हाला फायदा करून घेतात नाही, कारण तुम्ही त्या वेळेने त्या मोबाईलला कधी ऑपरेटिंगच करत नाही. तुम्ही कधी विचारच नाही केला घरातनं बसून कोट रुपये काही शक्य आहेत? लगेच नाही. त्याला त्याला वेळ दिला पाहिजे. त्या गोष्टीला शिकल्या पाहिजेत, त्या गोष्टी ते स्किल शिकलं पाहिजे, ते नॉलेज गेन केलं पाहिजे. मग घरातनं बसून तुम्ही करोड रुपये कमवू शकतो. यात माझ्यासोबतची लोक म्हणलं कमवतायत. 100 प्रोडक्ट आणले असते मी, जर माझा स्वार्थ असता ना, मी एखाद्या चोर कंपनी सारख्या 100 प्रोडक्ट घेऊन तुमच्या दारामध्ये आला असतो. 100 गोष्टी विकणारा हा नेहमी राहतो भिकारी. शिकलेला माणूस सुद्धा रावण बनतो माहितीये का? जेवढी पण लोक ज्ञानी होती ना महान, बघा ना तुम्ही, रावण सगळ्यात मोठा ज्ञानी होता, नीतिमत्ता हलकट. काय रावण रावण झाला तो. बाली सगळ्यात मोठा महान योद्धा, नीतिमत्ता हलकट. स्वतःच्या भावाच्या बायकोला त्यानं स्वतःच्या भावाला मारून त्यानं स्वतःच्या भावाच्या बायकोला आपली बायको बनवली. नीतिमत्ता हलकट. नुसतं ज्ञान असून चालत नाही किंवा महान बनून, म्हणजे आपल्या क्षेत्रातलं खूप मोठं ज्ञान असून चालत नाही आपल्याला. अरे पण ते बॅलेन्स करणारा किंवा सांगणारा जर गुरु भेटला ना, तर ते ज्ञान मल्टिप्लाय होतं. लक्षात ठेवा. तर त्या ज्ञानाचा राईट यूज होतो, राईट वापर होतो. आज भस्मासूर आहे ना, भस्मासूर सगळ्यात मोठं तप करतो आणि शंकरला म्हणतो ना की मला एक असं वरदान पाहिजे की ज्याच्या पण मी डोक्यावरती हात ठेवन ना, तो भस्म झाला पाहिजे. आता शंकराला माहित आहे ह्याला तुम्ही वरदान दिलं पहिलं माझ्या डोक्यावर हात ठेवणार आहे. पण शंकराला माहित आहे, एखादा दुष्ट माणूस, एखादा वाईट नीतिमत्तेचा माणूस जरी त्याला आपण सगळी जरी पॉवर दिली ना, तर तो त्या स्वतःच त्या गोष्टीमध्ये फसणार आहे. शेवटी भस्मासुरला शंकर वरदान देतो ना, तू कोणाच्या पण डोक्यावर हात ठेवलास की तो माणूस भस्म होणार. मग तो शंकरच्या डोक्यावर हात ठेवायला बघतो. शेवटी शंकर प्लॅन बी करतो. मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीचं रूप घेतो आणि नाचत नाचत त्याचा हात तो स्वतःच्या डोक्यावर ठेवतो आणि भस्म होऊन जातो. चांगल्या गोष्टी ह्या तुम्हाला प्रवासामध्येच मिळणार आहेत. आपण त्या प्रवासात शोधायला शिकलं पाहिजे. म्हणतात ना, एक गुंजभर सोनं जर मिळवायचं असेल ना, तर हजारो फूट माती काढावी लागते. आज प्रत्येकाला इन्स्टंट पैसा हवाय, लगेच पैसा. आज सोबत जुडला की जाता सर मला पैसे. अरे तू तू कर ना भाई, प्रयास कर ना. तू सांगितलेल्या गोष्टी फॉलो कर. तू स्वतःला वेळ दे, शिक. थोडा वेळ जाऊ दे. आंब्याच्या झाडाला फळ पण त्याच वेळेस येतं ज्यावेळेस त्या आंब्याच्या झाडाची फळाची वेळ येते. वर्षभर आंबा लागत नाहीत. एवढ्या सगळ्या गोष्टी ग्रुपवर शेअर करतोय, दाखवतोय, स्क्रीनशॉट शेअर करतोय, तरी पण काय लोकांना शंका आहे, बाबा तुझ्या मेंदवामध्ये प्रॉब्लेम आहे, आमच्यामध्ये नाहीये. आम्ही एवढं कोण दाखवत नाही की मी विदिन प्रूफ पण द्यायला तयार आहे. एवढा विश्वास कोण आजच्या जगात कोण दाखवत एवढ्या गोष्टी?
मला दाखवून द्या बरं. हेतू आणि भावना फक्त एकच आहे. आम्ही सुधारलो, आता तुम्ही पण सुधारावं, एक चांगल्या लोकांचा एक समूह बनावा, ही भावना आहे. आजपर्यंत मला असं वाटतं मी कधी कोणाला पर्सनली फोन करून कधी ऑफर नाही दिली. गरजच नाही मला, मी त्याला भाव पण देत नाही. कारण ज्याला गरज आहे ना तो 100 वेळा मेसेज करणार आहे. मी म्हणलं ना की तुम्ही 1000 बाटल्या घ्या. अरे 50 बाटल्या तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्ही 2-2 लाख रुपये तुम्ही गोडाम खोलताय, माल भरताय. तुम्ही 10,000 रुपये तुम्ही देऊ शकत नाही म्हटलं, तुम्ही उद्या मोठ्या मोठ्या गोष्टी काय तुम्ही करणार आहे? पण चला ते ठीक आहे, ते पण काय त्याला नाही जमत. 5 बाटल्या घेऊ शकत नाही का? 5 बाटल्या, 5 बाटल्यापासून जर तुम्ही सुरुवात केली असती खिशात टाकून एक मनात ध्येय ठेवून, अरे 5 चे 100 व्हायला वेळ लागू शकत नाही. बरं एखाद्याला वाटतं माझ्याकडे पैसेच नाहीत, पण जिद्द आहे करण्याची. तुझ्या आसपास लोक बघ ना ज्यांना तो प्रॉब्लेम आहे. अरे तेवढी तुझी ताकद पाहिजे तर लोकांना कन्व्हिन्स करण्याची. करायचंच म्हणलं तर रास्ते हजारो निघणार आहेत. पण करायचंच नाही म्हटलं ना, एखाद्या माणसाला वाटलं की मला नदी पारच नाही करायची, मला चालत पण नाही करायची, मला बोटीनं पण नाही करायची, मला पोहत पण पार नाही करायची, त्या माणसाला कधी कोण ना वाचू शकत नाही. खूप मोठा खूप मोठा बिझनेस हा खूप छोट्या गोष्टीपासून सुरू होतो. खूप मोठा बिझनेस करायला काय खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. ऑनलाईन जर बिझनेस तुम्ही करायला शिकला तर स्वतःच्या कुटुंबाला वेळ देऊ शकता, स्वतःची स्वप्न पूर्ण करू शकता, स्वतःला हवं त्या ठिकाणी म्हटलं घेऊन जाऊ शकता. हे सगळ्यात मोठं सिक्रेट आहे ऑनलाईन म्हटलं बिझनेस करण्याचं. आपलं एकच प्रोडक्ट आहे, 100 प्रोडक्ट नाही आणले मी. एकाच 100 गाड्या घेऊन आपण लॉंग रूटचा प्रवास पार नाही करू शकत, पण एकाच गाडीवर जर आपण खतरनाक काम करतो, एकच गाडी आपण खूप लांब घेऊन जाऊ शकतो. सचिन तेंडुलकर कधी म्हणला नाही की मला हिरो पण बनायचं आहे, मला ड्रायव्हर पण बनायचं आहे, मला संगीतकार पण बनायचं आहे. त्यानं आयुष्यभर कधी बॅटच नाही सुटली हातातली. पाय मला फक्त न फक्त मला बॅट्समन बनायचं आहे, बस मला फक्त बॅटिंग करायची आहे. आयुष्यभर त्यानं बॅटिंगवरच मास्टरी केली. आणि तुम्ही बघा, आज तुम्हाला विचारलं की तुमची मास्टरी कशामध्ये आहे? तुम्ही कशातच तुम्ही तुम्ही कशातच धड नाही. आपण त्याला म्हणतो ना, एक ना धड भाराभर चिंध्या. पण एक माणूस जर एखादी गोष्ट मिळवू शकतो ना, तर जगातला प्रत्येक माणूस मिळवू शकतो. मी हेच सांगतोय, मोबाईलचा दिवसभर चुकीच्या वेनं वापर करण्यापेक्षा जर स्वतःकडचे इमेजेस पाठवले, आपले चांगले 100% ऍक्टिव्हेट रिव्ह्यूज पाठवले, अरे त्यातनं जर एखादा माणूस जरी कन्व्हिन्स झाला तरी एक माणूस 5 ते 6 महिने तुमच्या गोळ्या खाणार आहे. ज्याला असं वाटतं महिन्याला मला 1 लाख रुपये पगार पडला पाहिजे काम करत, अरे भाई तू फक्त 50 लोकांच्या पर्यंत पोहोच ना. 350-400 कोटी मध्ये 50 लोक, अरे मोबाईल धुवून काढला ना तर 4,000 लोक सापडतील. 50 लोकांना जर आपण आपलं मेडिसिन द्यायला सक्सेस जरी झालो तर 1.5-2 किंवा 1.5-2 लाख रुपये तुम्हाला घर बसल्या मिळणार आहेत. डॉक्टर बनायला डिग्रीची गरज नाही. गव्हर्नमेंटनं आयुर्वेदिक सेक्टर पूर्णपणे खाली ठेवलंय. आणि जर गव्हर्नमेंटचे जर ह्याच्यावरती रिस्ट्रिक्शन रूल असते ना, तर आज आपण एवढी एक गोळी पण विकू शकत नाही. आज आपण इंजेक्शन विकू शकत नाही, केमिकलच्या गोळ्या विकू शकत नाही, ऍलोपॅथी कारण इथं महाराष्ट्र काउन्सिलिंगचे नियम आहेत. कोण घावला ना, आजन्म ठेप त्याला कारावास होईल. पण आयुर्वेदिकच्या गोष्टी गव्हर्नमेंटनं पूर्णपणे सेक्टर खाली ठेवलंय. आज हर्बल लाईफ सारखी फ्रॉड कंपनी आज लाखोचे सप्लिमेंट विकत्या आयुर्वेदिक म्हणून. मग तुम्हाला एखादं चांगलं प्रोडक्ट तुम्हाला विकायला कशाला डिग्री पाहिजे? का डिग्री फक्त मनाची शांती? डिग्री फक्त मनाची समजूत? का फक्त एक कारण ज्याने तुम्हाला फक्त अडवलंय? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये म्हटलं पुढे नाही जाऊ शकत आहे, नाही का? अक्षय, खाली बघ, तुला मी सगळ्या राईट्स दिलेत, ते चुकून मी तुला होस्ट केलंय. तर सगळ्यांना ऑल म्यूट कर, म्हणजे सगळ्यांना आपले प्रश्न मांडता येतील. अक्षय, तुला आवाज येतोय का माझा बाबा? हो येतोय.
अरे मग हे कर ना, मला तरी होस्ट दे. सांग खाली ऑल ऑल म्यूट हे कर, मग खाली बघ आहे ऑप्शन ते ऑल म्यूटचा, अनम्यूट कर सगळ्यांना. नाही तर माझ्या नावाला दाबून तर आणि मला खाली होस्ट कर मग. केलंय मी. ऑल म्यूट केलं. हा. कुणाचा काय प्रश्न शंका असेल ना, तुम्ही आपला माईक आहे ना, माईकचे म्यूट काढून तुम्ही सांगू शकता. ऑल अनम्यूट नसं झालं, कळालं का? खाली बघ, खाली ती एक डॉट आहे, त्याला इकडे पिन सरकवायची आहे. आता मला दे ना होस्ट, मला होस्ट कर ना. गोष्ट एक मिनिट. आता माझ्या नावाला दाबून धर, म्हणजे ते येते बघ होस्ट म्हणून. काय राव. आयटी वाला माणूस आहे राव तू. मेक होस्ट हा, केलंय. आता झालं. ओके, हा. आता सगळ्यांना ऑलम्यूट केलंय. कुणाचा काय डाऊट किंवा जर प्रश्न असेल ना, तर तुम्ही तुमच्या माईकचं म्यूट काढून तुम्ही विचारू शकता. येतोय आवाज? हॅलो सर. हा सर, बोला ना. मी लातूरून बोलतोय गव्हाणचं. ओके सर, बोला ना सर. मी तुम्हाला मागवलं, अजून पार्सल आलं नाही सर अजून. येईल ना सर, टाकला असेल ना सर, आता मध्ये सुट्ट्या संक्रांत वगैरे होती ना, येईल ना. हो हो, ठीक आहे, ठीक आहे. हा हा. हम्म. ते सर, गोळी रोज सकाळी खायची का संध्याकाळी खायची? मला पर्सनली मेसेज टाकून ठेवा, मी तुम्हाला डिटेल देतो साहेब, ठीक आहे. हो हो, ठीक आहे, ठीक आहे. ओके, हा. बाकी नवीन बाकी कोणाचा प्रश्न आहे का? हॅलो. हा साहेब, बोला ना. अरे कोणाचा डाऊट किंवा शंका असेल ना, तर तुम्ही मला विचारू शकता. आणि जेवढी पण ही आपली जुनी लोक आहेत ना, त्यांनी पण या गोष्टी ऐकून घ्या. तुम्हाला पण सेम गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तुम्हाला पण मीटिंग घेता आली पाहिजे. तुम्हाला पण लोकांना आपल्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत, कारण हे तुम्ही शिकला पाहिजे. स्किल आहे हे, सगळ्यात मोठं व्हॅल्युएबल स्किल आहे. म्हणून मी आज आहे ना, ह्या मीटिंगची लिंक सगळ्या ठिकाणी टाकलेली मी, की हॅलो सर. माझ्यासारखे 100 लोक. हा सर, बोला ना. नमस्कार. नमस्कार सर, मी सचिन साळोखे बोलतोय. सर, बोला ना. आपल्याला जर तर प्रॉडक्टची माहिती द्यायची असेल, म्हणजे त्याचं काही ट्रेनिंग वगैरे आपण म्हणजे सांगताय का, म्हणजे काय प्रॉडक्ट काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने सांगायचं असतं कस्टमरला? ज्यावेळेस तुम्ही आमच्यासोबत म्हटलं, जेवण होताना म्हटलं, आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. हं, ते हं. प्रोडक्ट कशा कशावरती काम करतं, ते कसं सेल आउट केलं पाहिजे, ते कसं विकलं पाहिजे, हे सगळं सांगतोय आम्ही. बरं 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 बरं. हं. म्हणजे मग माहिती वगैरे सगळी आपल्याला म्हणजे सांगता येणार कस्टमरला, आपल्याला काय म्हणजे विचारल्यानंतर त्याला सांगायला, कस्टमरला सांगायला. काय माहिती, ती जी सगळी माहिती म्हटलं आपण प्रोव्हाइड करतो साहेब. बिना माहितीचं आपण तुम्ही लोकांसमोर तुम्ही उभं पण नाही राहू शकत ना. नाही, बरोबर आहे की. ओके. त्यासाठी ओके. पूर्ण आपलं सगळे आपले ट्रेनिंग व्हिडिओज म्हटलं आहेत, त्यासाठी आपण वेगळा ग्रुप बनवलाय. म्हणजे जेवढे चालेल. पण हां. क्वेश्चन असतील म्हटलं, त्या प्रत्येकाला म्हटलं मी असेल फ्री तर मी उत्तर देतो, किंवा आमच्या टीम मधलं जरी कोणी असेल, तुम्ही त्याला सुद्धा फोन करून तुम्ही सगळ्या गोष्टीला विचारू शकता. हं, हं. म्हणजे काय प्रॉब्लेम नाही, तसं अडचण येणार नाही काय तशी. हं. हा. हं. चालेल चालेल. हॅलो. हा, ताई बोला ना. तुमचा आवाज नाही येते, आवाज येत नाही, आवाज. हॅलो. हा, तुमचा आता आवाज येतोय, बोला. सर, जर प्रोडक्ट आपल्याला खरेदी करायचं असेल तर मग कसं करायचे? तुम्ही अक्षय साहेब, अक्षय सर म्हणून बघा ग्रुपवरती आहेत, तुम्ही त्यांना फोन करा आणि ते तुम्हाला सगळ्या डिटेल तुम्हाला देतील. आपल्या ग्रुपवर ते अक्षय सर म्हणून आहेत, ते मेसेज टाकतात. तुम्ही त्यांना फोन करून तुम्ही त्यांच्याकडे ऑर्डर देऊन तुम्ही मागू शकता. तुम्हाला तुम्ही आपलं 5 किंवा आपलं 50 तुम्ही कमसे कम तुम्ही घेतल्या पाहिजेत, म्हटलं आपला हा नियम आहे. जर तुम्ही जास्त घेतलं तर तुम्हाला कमी रेट मिळतो, तर तुम्ही कमी घेतल्या तर तुम्हाला जास्त पे करायला. जस कमी रेटला म्हणजे कमी घेतलं तर किती रेट पडेल, म्हणजे तरी अंदाज? 300 रुपये. 300 रुपयाला. हा, तरी पण आणि एमआरपी जास्त 600 रुपये आहे, तरी पण 300 हम्म. रुपये तुम्हाला मिळतात. आणि जास्त घेतलं तर मग 200 नाही पडेल ना सर?
हा 50 घेतलं तर मग 200 रुपयाला. 50 घेतलं तर 200 रुपयाला. पण त्याची पूर्ण ट्रेनिंग कारण मग पूर्ण ट्रेनिंग कडून कशी भेटणार मला? कारण अक्षय सर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतील ताई. प्रोडक्ट बद्दल हम्म. माहिती, सुरुवात कशी ठीक आहे. करायची, ते कोणाला द्यायचं, किती गोळ्या, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ते आता मीटिंग झालं तुम्ही त्यांना मेसेज करा किंवा फोन करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला ते प्रोव्हाइड करतील, काही विषय नाही. पण तुमच्या डोक्यात जर काय डाऊट्स असतील नाही का बाबा, की कस्टमर निगेटिव्हिटी म्हणा किंवा प्रोडक्ट बद्दल काय शंका, ते सगळ्या गोष्टी मी आज सांगतो, मला तुम्ही विचारा काही प्रश्न असतील तर. नाही ठीक आहे सर, मग घेतलं ना, मग मला एवढंच विचारायचं होतं. काही नाही. ओके ताई, काय हरकत नाही. हम्म. तर अजून कोणाला सर डाऊट असेल ना, तर आपला माईक काढून तुम्ही आपल्या भावना मांडल्या पाहिजेत नाही का. सर, ते प्रॉडक्ट म्हणजे किंवा किती वयाच्या लोकांपर्यंत असं काय, असं याचा काय हे तर आहे काय त्याला म्हणजे? आज सर आज काय झालंय, गुडघेदुखी सर, कंबरदुखी, हा सर आज विषय झालाय मोठा. होय, बरोबर आहे की. होय, होय, आज होय. प्रत्येक घरात सर पेशंट आहेत म्हटलं. हम्म. त्याच्यामुळं ह्याला आता काय वय सर राहिलं नाही, आणि पूर्णपणे हे आयुर्वेदिक औषध आहे. त्याचा कुठलाही म्हटलं सर साईड इफेक्ट नाही, म्हटलं तुम्ही कुणाला पण देऊ शकता. ते आयुर्वेदिकला काही साईड इफेक्ट नसतोच. हम्म, हम्म. हा, म्हणून तर त्याची कॉस्ट पण महाग आहे ना. होय, बरोबर आहे की. बरोबर आहे की. होय, होय, हा, होय. हा. आणि जर आणि आज एखाद्या आपल्या कस्टमरला आसपास आपण जवळपास अशी हजारो लाखो लोक आहेत साहेब, त्यांना हा त्रास आहे. आणि हो. सुरुवातीला भले लाज वाटते आपल्याला, कारण आपल्या माणसाला पैसे कामाचं म्हणलं की लाज वाटते. पण जर त्यानं ह्या गोष्टीचा सराव जर 1 महिना जर केला, आपल्या मित्रांनी सांगत हम्म. बसला, आपल्या जे लोक आपल्या भावकीतले आहेत किंवा जवळपास त्यांना जरी सांगत जरी बसला, तर चांगले पैसे कमवू शकतो. आणि पुन्हा त्या कामाची त्याला सवय होऊ शकते, पण त्यानं ते केलं पाहिजे. सर, मग आता जर त्या एखाद्या कस्टमरला आपण सांगितलं, अहो असं असं औषध आहे आणि तुम्ही घ्या म्हणून, तर ते ॲलोपॅथिक वगैरे औषध घेत असेल ते पूर्णपणे त्यांना बंद करायला लागणार काय? नाही, ते गुडघ्याच्या पण. बघा, त्याला ज्या गोळ्या चालू आहेत तो विषय राहून तो त्याला कंटिन्यू करायला सांगायचे, त्या कुठल्या गोळ्या चालू असतील बीपीच्या, शुगरच्या. पण जॉईंट साठी किंवा जे पेन त्याला होते गुडघ्याचं, कमरेचं, मान, त्यासाठी जर कुठली हां, गोळी चालू असेल ना, त्यांना म्हणजे की हां, हां, तुम्ही त्या बंद करून आमची खावा. हां. म्हणजे ते सांगायला पाहिजे पहिलं त्यांना. हां. फक्त हो, बीपी हो. शुगरचे काय नाही, गोळ्या असतील त्याच्याबद्दल ते घ्या कंटिन्यू. हा, कंटिन्यू ती घ्या. त्यांना खाल्लीच हां. पाहिजे त्यांना. हो, त्या खाल्ल्याच पाहिजे. होय, होय, होय. म्हणजे त्याचा हा. काही इफेक्ट होतच नाही आपण नाही त्यांना त्याचा सांगायचं तसं की म्हणणं. पेनिंगसाठी जर तुम्हाला गोळी जर कुठली चालू असेल, तर म्हणजे बॅक पेनसाठी, गुडघ्यासाठी, तर तुम्ही सर त्या बंद करा, आमची चालू करा. आणि ह्या पण सगळ्या गोष्टी आपण सर ट्रेनिंगमध्ये म्हणलं, प्रत्येक गोष्टी तुम्हाला आम्ही सांगतोय, किंवा कस्टमर हो, कसं ओळखायचं, विरुद्ध प्रश्न विचारल्यावर निगेटिव्ह प्रश्न म्हणजे त्याला उत्तर काय द्यायची, मग ह्यासाठी तर आपण ट्रेनिंग घेतो ना सर. बरोबर आहे. हां, 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 हां. हा. सर, चालेल. थायरॉइडची गोळी चालू असेल तर चालेल का दिली तर? चालते ना, त्याला काय तर तुम्ही देऊ ओके. शकता. थायरॉइड हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. ओके. ओके. थायरॉइड थायरॉइड मध्ये पण 2 प्रकारचे मुलं थायरॉइड असतात. एक असतो हायपोथायरॉइड आणि एक असतो नॉर्मल थायरॉइड. हायपोथायरॉइड मध्ये काय होतं, की पेशंटचं अंग खूप सुजतं, आणि मग ती तुम्हाला कधी म्हणू शकते बाबा नाही, कधी कधी सर मग तुमच्या गोळ्या खाल्ल्यामुळे माझी सूज येते. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ताई, तुम्हाला हायपोथायरॉइड आहे. आणि हायपोथायरॉइड तुम्ही लक्षणं जाऊन तुम्ही युट्यूबवर सर्च करा, की त्याच्यामध्ये लेडीजचं अंग सुजतं, लक्षात ठेवा, हातापायाला सूज येते हायपोथायरॉइडमुळे. अच्छा. मग ह्यावर सुद्धा म्हटलं आपण डीप मध्ये ट्रेनिंग देतोय, त्या प्रत्येक ओ- आजाराचं, प्रत्येक गोष्टीचं. की ओके. तुम्ही ओके. उद्या तुम्ही जर उद्या लोकांच्या समोर जर गेला, तर लोकांनी तुम्हाला डॉक्टर म्हणून ट्रीट केलं पाहिजे. एवढ्या एवढ्या लेवलचं तर आपण नॉलेज प्रोव्हाइड करतोय. ओके सर. अजून अजून कुणाला डाऊट अजून कुणाला डाऊट शंका असेल ना, तर तुम्ही आपल्या ग्रुपचे अक्षय सर आहेत, तुम्ही त्यांना पर्सनली मेसेज करा किंवा तुम्ही फोन करा, हरकत नाही. आणि चालतं, ठीक आहे, आपण मध्ये आधी कधी वेळ भेटला तर पुन्हा आपण लाईव्ह घेऊ. म्हणजे लोकांना पडदेशी काय गोष्टी नाहीत कळत, पण ठीक आहे, ग्रुपवर जोडून राहावा, मेसेज वाचा. पण जर तुम्हाला खरंच वाटते की चला, या नवीन वर्षात आपल्याला काहीतरी पण चालू करायचं आहे, आणि स्वतःची परिस्थिती बदलायची आहे, आपली पण स्वप्न आहेत पूर्ण करायची. आज लोकांना अजून त्यांची स्वप्न आहेत, ते ड्रीम्स आहेत त्यांच्या, ते आज पूर्ण करू नाही शकले. पण हा जो प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही ह्याच्या माध्यमात तुम्ही घरी बसून तुम्ही या गोष्टी करू शकता. आणि यासाठी तुम्हाला तुमचं काम आहे ते सोडायची गरज नाही, पण तुम्हाला वेळ दिला पाहिजे आणि तुम्ही शिकला पाहिजे. कारण लर्निंगच तुम्हाला अर्निंग देऊ शकतं.
जेवढं मोठं नॉलेज तेवढा मोठा पैसा. जर आपल्याला फळ चेंज करायचं असेल तर आपल्याला त्याची पहिली मुळं बदलली पाहिजे. जोपर्यंत मूळ बदलत नाही तोपर्यंत झाडावरचं फळ बदलू शकत नाही. म्हणून ग्रुपवरचे मेसेज वाचा. आज नाही उद्या कळल, उद्या नाही परवा दिवशी म्हटलं कळलं, पण जर तुम्ही ग्रुपवर टिकून राहिला, जर मेसेज वाचले ना, तर हळूहळू तुमच्या मनातले डाऊट्स आणि ज्या शंका क्लिअर होतील. तर डाऊट्स शंका काय असतील तुम्ही मला 1000 न लाख वेळा विचारा. तुम्हाला मी लाखो पॉझिटिव्ह उत्तर म्हटलं द्यायला बसलोय. तुम्ही 30 लाख मला निगेटिव्ह प्रश्न करा, तुम्हाला मी 40 लाख पॉझिटिव्ह उत्तर द्यायला बसलोय. कारण एका लिडरचं काम तेच आहे. मी इथपर्यंत आलोय म्हणजे मी कुठं खुर्ची बसून नाही आलो किंवा टाय कोट घालून मी लोकांची घरं बुडवायला नाही आलो. तर मी लोकांची स्वप्न पूर्ण करायला आलोय. आणि माझं पर्पज किंवा माझं ध्येय फक्त एकच आहे, कुठंतरी असा माणूस भेटावा त्याची स्वप्न जिवंत आहेत. मला एज्युकेशन नको आहे, मला शिकलेला माणूस तर अजिबात आवडत नाही. कारण त्याच्या मनात भरपूर त्याचं मन पूर्णपणे बरबटलेलं असतं शंकानी, निगेटिव्ह विचारांनी. त्या माणसाला पेटवणं म्हणजे माझे 10 महिने लागतील त्या माणसाला मला पेटवायला. पण अडाणी माणूस काय करतो, तो फुल पॉझिटिव्ह असतो, त्याला समाजाबद्दल माहित असतं, त्यानं गरिबी बघितलेली असते, त्यानं वाईट दिवस बघितलेले असतात, लोकांसोबत कसं राहायचं हे पण त्याला माहित असतं. त्याच्यामुळं तो पडदेशी शिकतो आणि मोठा होतो. तुम्ही हिस्ट्री काढा, जेवढी पण लोक आज कोट्याधीश आहेत ना, ह्यांच्याकडे कधी तुम्हाला कुठली डिग्री बघायला भेटलं नाही, माझ्याकडे पण नाहीये. कारण त्यांना एवढं माहित असतं की जगासोबत कशी लढाई करायची, जगासोबत 2 हात कसे मिळवायचे किंवा लोकांच्या फायद्याच्या गोष्टी कशा विकायच्या. लोकांची जाण ह्या न शिकलेल्या माणसांना खूप भारी असते. त्याच्यामुळे ही लोक पैसा निर्माण करायला ना खूप स्पीडनेपणे पैसा निर्माण करतात आणि आपल्यासोबत 4 लोकांचं भलं करतात. आणि बाकीच्या काही शंका असतील ना, तुम्ही अक्षय सरांना मेसेज करा किंवा मला मला असेल वेळ तुम्ही मला करा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी ग्रुपवर बघायला मिळतील. ठीक आहे, चला, जय शिवराय.